हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो हेच ईश्वरचरणी प्रार्थना। तर ताईंनो, इथं मी काम पण आहे, ब्लाऊज पण अर्जंट आलेले आहेत शिवायचे, तर ते मी पुढं दाखवणारच आहे। अजून भांडे वगैरे लावायचे, दसऱ्याची साफसफाई केलेली सगळी। तर इथं बघू शकता ताईंनो, माझ्याकडे लाल कलर आहे। लाल कलर ज्या दिवशी होता ना, म्हणजे व्हिडिओ शूट करून ठेवला होता, तर मी आज अपलोड करते। तर लाल कलर ज्या दिवशी होता ना, त्या दिवशी हे साडी त्याच्या आदल्या दिवशी रात्री शिवण्यासाठी आला होता। तर ट्रेंडिंगमध्ये हे साडी आहे। खूप छान आणि खूप मस्त लाल कलर आहे साडीचा, खूप छान, मला पण आवडली। तर फायनली माझा ताईंनो इथं ब्लाऊज शिवून झालेला आहे, कारण खूप अर्जंट त्यांना पाहिजे होतं लाल कलर। म्हणजे ज्या दिवशी नवरात्रीचा लाल कलर होता ना, त्या दिवशी त्यांना वेअर करायचा होता आणि त्याच दिवशी त्यांचा बड्डे पण होता, कारण त्यांना अर्जंट हा ब्लाऊज द्यायचा होता। तर दोरी लटकन लावलेली आहे मी इथं, साधा सिंपल डीप आपला मटका गळा काढलेला आहे, कारण डिझाईन काढण्यासाठी अजिबात वेळ म्हणजे टाईम नव्हता, म्हणून त्यांनी गोलाचा मटका गळा काढायला सांगितलं होतं। अशी गळ्याला साधी सिंपल नाजूक लेस लावलेली आहे आणि हा ब्लाऊज आहे आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे ताईंनो। खूप छान आणि खूप मस्त हा ब्लाऊज झालेला आहे। फिटिंगला तर एवढा भारी झालेला आहे। तर कटोरी आहे, तर कटोरी पण दाखवते तुम्हाला मी फ्रंट साईडची बाजू घेऊन। तर त्यांना खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज बसलेला आहे। तर दुसऱ्या दिवशी त्यांच्याच म्हणजे त्यांच्या बाजूला राहणारी एक त्यांचा ब्लाऊज बघून त्यांच्या बाजूला राहणारी एक मुलगी आली माझ्याकडे दुसऱ्या दिवशी ब्लाऊज शिवण्यासाठी। ते पुढं मी दाखवणारच आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ताईंनो। तर ते आली होती की ते बघितली त्यांच्या अंगावरती वेअर केलेला ब्लाऊज। तर ते सांगत होती मला की ताई खूप छान त्यांना हा ब्लाऊज बसलेला आहे, वहिनीच्या अंगावर त्यांना खूप छान दिसत होता, म्हणून मी पण आले ब्लाऊज शिवण्यासाठी तुमच्याकडं। आणि नवीनच कस्टमर आहे ते आपले, जुने नाही आहेत पहिलेचे। तर हे नवीन कस्टमरचा हा ब्लाऊज पहिल्यांदा मी शिवलेला, तर ते खूप छान आणि खूप मस्त बसला असं ते मला मुलगी ते सांगत होती। तर खूपच भारी, मला पण आवडला आहे, खूप छान। असं बघायलाच म्हणजे असं बघितलं तरी छान वाटतोय ब्लाऊज, कटोरी वगैरे व्यवस्थित छान फिनिशिंग ब्लाऊज आलेला आहे। तर खूपच छान मस्त हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ताईंनो। तर इथं पुढं बघूया। त्याच दिवशी तो ब्लाऊज झाल्याच्या नंतर लगेच माझ्याकडे 3 साड्या आल्या होत्या फॉल वेडिंगसाठी। तर हे साड्या दुसरीकडून लांबून आल्यात, कारण ते म्हणजे त्यांचं इथं माहेर आहे आणि ते तिकडं नवी मुंबईला राहतात वाशीला। तर ते आले होते इथं त्यांच्या वहिनीकडं, तर ते अर्जंट दिले होते, ह्याचं पेमेंट वगैरे त्यांनी करून गेल्या। तर त्यांना ह्या अर्जंट हा 2 साड्या मला त्यांना द्यायच्या होत्या। तर फॉल वेडिंग करून घेतलेलं आहे, तर चला म्हणलं देऊया। तर ही त्यांच्या वहिनीची आहे, तर ते वहिनी इथंच राहतात आमच्या बाजूला। हे त्यांना नंतर दिलं तरी चालतंय, पण ही 2 साड्या आधी द्यायला सांगितलं होतं। तर हे 2 साड्या मी फायनली केलेल्या आहेत फॉल वेडिंग। तर ज्या मुलगी आली होती तर तिचा हा ब्लाऊज आहे ताईंनो फायनली। तर तिचा म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर आहे, पिवळा कलर आहे। ज्या दिवशी आता हे पिवळा कलर घालायचं होतं ना, त्याच दिवशी तिला पाहिजे होता, तर त्याच्या आदल्या दिवशी तिनं आली होती माझ्याकडे शिवण्यासाठी। आणि ही बॅकनेक हुक आहे आणि फ्रंट साईडला आपलं वन टक्स आहे, बॅकनेक हुक आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे। खूप छान आणि खूप मस्त हा ब्लाऊज मी शिवल्याच्या नंतर फायनली लुक दाखवणारच आहे। तर एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही क्लास घेतलाय का? तर हो ताई, क्लास घेतलाय मी, पण जास्त दिवस नाही घेतला, कारण 15 दिवस फक्त मी क्लास घेतलेला आहे। 15 दिवसामध्येच माझं एवढं डोकं मी चालवलेलं आहे, कारण डोक्यात आपल्या चांगलं असलं ना, आपल्या दिमागात बसायचं असलं ना, तर खूप दिवस काही लागत नाही। कारण परिस्थितीमुळं मी 15 दिवस मला करायला लागलं, त्याच्यानंतर मी गेलेच नाही आहे क्लासला। घेतला मी फक्त 15 दिवसच घेतलेला आहे, त्याच्यावर मी कुठंच गेलेली नाही आहे। 15 दिवसाच्या क्लासवरतीच माझा हा इथवर व्यवसाय माझा चालतोय। तर खूप छान आहे ताईंनो, तुम्हाला जर शिकायचं असलं तर तुम्ही नक्कीच क्लास करू शकताय। आणि फायनली जर तुम्हाला शक्य होत नसेल, तर मुलं बाळं आपले छोटे असलं, तर तुम्हाला बाहेर जायला जर होत नसलं, तर ह्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त भारी भारी यूट्यूबला व्हिडिओ येत असतात। व्हिडिओवरती बघून यूट्यूबवरती बघून तुम्ही शिकायचं काहीतरी, घरामध्ये बघून करायचं, जर तुम्हाला शिकायची जर इच्छा असली तर। तर ताई तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये परत एकदा। आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ताई, एकदम मनापासून धन्यवाद, थँक्यू। तर घेतलाय मी म्हणजे 15 दिवसात, म्हणजे सांगितलं मी पहिलं एखादी 2 व्हिडिओमध्ये। तर फायनली माझा ताईंनो इथं हा ब्लाऊज शिवून झालेला आहे। तर फायनली मी लुक दाखवते तुम्हाला खोलून संपूर्ण ब्लाऊजचा। तर दोरी लटकन लावलेले आहेत, तर खोलून मी दाखवते।
फ्रंट साईडला इथं 1 टक्स केलेला आहे, कारण छोट्या मुलीचा आहे, जास्त काही मोठी मुलगी नाही, मोठीच आहे पण हाईटला थोडीशी छोटी आहे. 1 टक्स आहे आणि बंद आहे. फ्रंट साईडला गोल डीपने गळा काढला आहे फ्रंट साईडचा आणि हात म्हणजे स्लीव्ज बघू शकता. हे बघा स्लीव्जला ना वर्क आहे, म्हणजे छान एकदम मस्त नाजूक वर्क आहे. तर बॅकनेक हुक आहे, ओपन ठेवलेला आहे मी. बॅकनेकला हुक अजून लावायचे बाकी आहे. तर हे दोरी लटकन असे बनवलेले आहेत अशा पद्धतीचे. तर डबल रेलचे मी लटकन बनवलेले आहेत. अजून इथं गळ्याला वगैरे लेस लावायचे आहे, अजून लेस लावायची बाकी आहे, हुक लुक बाकी आहे. तर कसा वाटला हा ब्लाऊज तुम्हाला नक्कीच मला हे पण सांगा. फिनिशिंग सहित एकदम मस्त. ह्याचे स्लीव्ज वगैरे खूप छान आलेले आहेत. मला पण आवडला हा ब्लाऊज, खूपच भारी आणि खूप मस्त. ती मुलगी घेऊन पण गेली आणि ती वेअर पण केली, तिला खूपच छान हा ब्लाऊज आवडला. तर इथं दुसरे दाखवते मी. दुसऱ्या कस्टमरचे आपले जे मी 8-9 ब्लाऊज शिवण्यासाठी आले होते तर गेल्या व्हिडिओमध्ये म्हणजे 2-3 व्हिडिओमध्ये मी दाखवलेलेच आहेत की शिवायचे बाकी होते तेव्हा. तर आता हे शिवून घेतले, कारण त्यांना पण हा नवरात्रीमध्ये हा कलर घालायचे, तर त्यांनी मला शिवायला सांगितलं होतं. तर हे शिवून झालेले आहेत. इथं माझे 5 ब्लाऊज त्या एका कस्टमरचे शिवून झालेले आहेत. तर एक एक करून मी दाखवते. हा पहिला पिवळा आहे, तर पिवळा पण आहे, पिवळा पण नाही एवढा, ऑरेंज कलर आहे पण ह्याची बॉर्डर पिवळी आहे. तर त्यांना घालायचा होता हे पण ते आल्या नाहीत, ते कारण त्यांचं काहीतरी कारण होतं त्याच्यामुळे आल्या नाहीत. हा पिवळा कलर त्यांनी सांगितलं होतं घालायचा, म्हणजे वेअर करण्यासाठी पिवळा. ज्या दिवशी नवरात्रीचा कलर येईल ना त्या दिवशी मला घालायचा आहे. ही पिवळा पण स्टिचिंग करून ठेवा असं सांगितलं होतं. तर हे झालं 1 नंबरचा. कटोरी आहे आणि हे 36 साईजचा ब्लाऊज आहे. उंची पण खूप आहे. ब्लाऊजची कटोरी वगैरे बघू शकता, खूप छान आणि मस्त लॉंग स्लीव्ज आहे. आणि हे थोडंसं ना वयस्कर मावशींचा ब्लाऊज आहे. तर हे एक झाला आपला 1 नंबरचा. तर 2 नंबरचा ब्लाऊज बघूया आपण. हे तर साध्या सिंपल सिल्क साडीमधला हा ब्लाऊज आहे. डीपनी गळा आहे थोडासा, म्हणजे जास्त काढला नाही, म्हणजे जास्त मोठा पण नाही, जास्त बारका पण नाही, अशा पद्धतीचा मी हा गळा काढलेला आहे. लॉंग स्लीव्जच आहेत आणि हे पण सेम त्याच साईजचा आहे. कटोरी आहे बघू शकता. त्यांना खूप छान बसला हा ब्लाऊज. ते मी व्हिडिओ शूट करतच होते, तर व्हिडिओ चालूच होता, तर ते आले होते घेण्यासाठी. तर ते वेअर करून पण बघितल्या आणि त्यांना खूप छान मस्त बसलेत सगळे ब्लाऊज, त्यांना खूपच आवडले. तर 2 ब्लाऊज झाले. 3रा नंबरचा ब्लाऊज बघू शकता. ह्याचं फॅब्रिक एवढं भारी आहे ना त्यांना, खूप एकदम मस्त सॉफ्ट आहे फॅब्रिक, खूपच भारी आहे. आणि हे पण काटापदराच्या साडीमधलाच ब्लाऊज आहे. हे पण छान एकदम मस्त ब्लाऊज झालेला आहे. तर आता हुक लुक वगैरे बटन लुक वगैरे मी सगळं करून ठेवलेलं आहे, कारण त्यांनी फोन केला होता ना मला की मी येणार आहे ब्लाऊज घ्यायला म्हणून. तर त्यांना पण गावाला जायचं, ते कोकणातले आहेत, ते कोकणी आहेत. तर त्यांना जायचं होतं गावी नवरात्रीसाठी. तर त्यांचे ब्लाऊज मी इथं तयार झालेले आहेत. माझे 5 ब्लाऊज, म्हणजे त्यांचे असे त्याने आता एक अजून मधात एक पीस देऊन गेला, असं करून त्यांचे 10 ब्लाऊज आहेत. तर 10 मी आता इथं 5 ब्लाऊज दिले. त्याच्या आधी एक मी शिवून दिला त्यांना आणि आता हे 5 आणि अजून 3 बाकी आहेत शिवायचे. तर हे पण बघा ब्रॉकेटचा आहे आणि कुठल्या पण साडीवरती वेअर करायला होईल म्हणून त्याने एक असं मार्केटमधून एक पीस आणला होता. तर हे पण शिवला मी, म्हणजे असं कुठल्या पण साडीवरती घालता येते. तर फायनली हे एक शेवटचा ब्लाऊज आहे, म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हा कलर आहे त्यांना, तर हे जरुरी पाहिजेच होता. तर हे पण त्यांनी शिवायला सांगितलं, कारण हे पण सिल्क साधा पीस आहे आणि हे पण चांगला मस्त शिवून झालेला आहे, भारीच. त्यांना आवडला हा ब्लाऊज. तर त्यांना अशा पद्धतीचे माझे आजचे हे ब्लाऊज कसे वाटले तुम्हाला आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि एक एक करून हे अशा पद्धतीचा हा ब्लाऊज खूप छान आणि खूप मस्त असे करून माझे 7 ब्लाऊज, सॉरी हे 5 आणि 6 7च ब्लाऊज माझे आजचे शिवून, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. तर 7ही ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ताईंनो. भेटूया आपण अशाच नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ते आल्यातच माझ्या, आता मला दाखवायचंच होतं पण ते येत नाही ते व्हिडिओमध्ये. तर चला असो ताईंनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.